जेवण झालं? मग आत्ताच उठा आणि चालायला सुरुवात करा. का? कारण जेवण झाल्यानंतर अन्नातील कार्ब्स ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि हेच ग्लुकोज डायरेक्टली रक्तामध्ये जातं. म्हणूनच जेवण झाल्यानंतर तुम्ही लगेच बसून राहिलात तर ग्लुकोजचं प्रमाण रक्तामध्ये तसंच वाढलेलं राहतं आणि त्याच्यामुळेच होतं शुगर स्पाइक. पण जर तुम्ही जेवल्यानंतर चालायला सुरुवात केली तर तुमचे मसल्स ऍक्टिव्हेट होतात आणि या मसल्सला काम करण्यासाठी ग्लुकोजची गरज असते आणि त्याच्यामुळेच GLUT4 चॅनल्स ऍक्टिव्हेट होऊन इन्सुलिन शिवायच मसल्स ग्लुकोजला कन्झ्युम करतात. ऍज अ रिझल्ट ब्लड शुगर लेवल कंट्रोल ठेवण्यास मदत होते, टाईप 2 डायबिटीसचा धोका कमी होतो, तसेच ब्लड कोलेस्टेरॉल लेवल मेंटेन राहते. परंतु जेवल्यानंतर अर्धा पाऊण तास आराम करून नंतर मसल मुवमेंट्स केल्या तर त्याचा देखील फायदा होतोच, परंतु तोपर्यंत शुगर स्पाइक लेवल ऑलरेडी वाढलेला असतो. म्हणजेच अर्धा पाऊण तासानंतर चालणं इज इक्वल टू आग लागल्यावरती पाणी होत नाही, याप्रमाणे घडतं. म्हणून लक्षात ठेवा, जेवल्यानंतर बसू नका, काही वेळ चालायला लागा. सिंपल.